अहमदनगर महानगरपालिकेकडे अनधिकृत बांधकामाची तक्रार करूनही अधिकाऱ्यांनी केवळ कारवाईचा नाटक केल्याचा तसंच संबंधितांना पुन्हा बांधकाम पुरावत करून घेतल्याच्या निषेधार्थ सचिन मोकळ यानं मनपा कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। अहमदनगर शहरातील पाईपलाईन रस्त्यावरील वाणीनगर जवळ मंजुरी व्यतिरिक्त बांधकाम केल्याचा आरोप सचिन सुनील मोकळ यांनी मनपा आयुक्तांकडे केलाय। हे अवैध बांधकाम पाडल्याचा देखावा मनपाच्या अधिकाऱ्यांनी केला, तर संबंधितांनी पाडलेले अतिरिक्त अवैध बांधकाम पुन्हा बांधल्याचा आरोप करत मोकळ यांनी उपोषण आंदोलन सुरू केलंय। मोकळ यांच्या आंदोलनास लोकशाही विचार मंचाचे सोमाभाऊ शिंदे यांनी पाठिंबा जाहीर केला। तसेच महानगरपालिकेनं हे अवैध बांधकाम त्वरित पाडावं अशी मागणी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी तक्रारदार सचिन मोकळ आणि लोकशाही विचार मंचाचे सोमाभाऊ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया देताना अधिक माहिती दिली आहे। माझ्या घराशेजारी श्री आडव यांनी बेकायदा जिना संडास बाथरूम हे बेकायदा बांधकाम केलेलं आहे। मी काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेत तक्रार दाखल केली होती। संबंधित महानगरपालिकेने त्याच्यावर कारवाई केली, परंतु ती कारवाई अर्धवट झाली। मी त्यांना वेळोवेळी तक्रारी अर्ज दाखल केले त्यांच्याकडं की नाही का ते पुन्हा बांधकाम करू राहिलं त्याच्यात, तरी महानगरपालिकेने त्याची काही दखल नाही घेतली। पंचायत अधिकाऱ्यांनी काल त्यांनी बांधकाम पूर्ण केलं आणि मी महापालिकेचे उपायुक्त आहे चारटणकर साहेब, मी यांना व्हॉट्सअपद्वारे बांधकामाचे फोटो पाठवले, प्रभाग अधिकाऱ्यांना पण फोटो पाठवले, परंतु तरीही नाही का काहीच कारवाई झालेली नाही। म्हणून मी उपोषणाला बसलो। जोपर्यंत ती बांधकाम पडत नाही तोपर्यंत मी इथून अजिबात उठणार नाही। आणि मला आत्ताच लोकशाही विचार मंच या सामाजिक संघटनेने मला पाठिंबा दिलेला आहे। मला आशा आहे की ती माझ्यासोबत राहतील नाही का पूर्णपणे। जोपर्यंत त्या बेकायदा बांधकामावर कारवाई होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही। या ठिकाणी आम्ही आत्ताच महानगरपालिकेत काही कामानिमित्त आल्यावर आमच्या लक्षात आलं की सचिन सुनील मोकळ हे या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले आहेत। त्यांची विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की घराशेजारील बांधकाम बेकायदेशीर असल्यामुळं महानगरपालिकेला वेळोवेळी तक्रार करूनही महानगरपालिका योग्य ती कारवाई करत नसल्यामुळं मी उपोषणाला बसलेलो आहे। त्या संबंधित आम्ही आत्ता उपायुक्तांना भेटलो। त्यांनी आश्वासन दिलं की तातडीने कारवाई करण्यात येईल व योग्य ती कारवाई करण्यात येईल। लोकशाही विचार मंचाच्या वतीने सचिन सुनील मोकळ यांना आम्ही या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे व उपायुक्तांना आम्ही त्या निवेदनही दिलेलं आहे। निवेदनामध्ये आम्ही असं म्हणणं मांडलेलं आहे की त्वरित कारवाई करा, अन्यथा लोकशाही विचार मंचाच्या वतीने महानगरपालिकेसमोर संबंधित सचिन मोकळ यांच्या कुटुंबियांना घेऊन एक मोठं आंदोलन छेडण्यात येईल। यावेळी प्रभाग अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलंय। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज, अहमदनगर।